मॉडेलिंग बद्दल जर आपण बघायला गेलो तर मॉडेलिंग मध्ये दोन गोष्टी अजूनही फार महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे एक तर तुमच्यातला कॉन्फिडन्स आणि दुसरी म्हणजे तुमची पर्सनॅलिटी. सो त्याच्याबद्दल तुम्ही काय सजेस्ट करू शकाल? मला मुळात हे वाटतं पहिले की तुमचा माइंडसेट तुम्हाला स्वतःला घेऊन खरा पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि खरा पॉझिटिव्ह, राईट. फेक पॉझिटिव्ह नाही की मी दुसऱ्यांना काहीतरी वेगळं दाखवणार आणि स्वतः आतमध्ये काहीतरी वेगळं असणार. पण दॅट इज युअर बिगेस्ट स्ट्रगल दॅन इन विच एव्हर फील्ड यू आर. प्रॉब्लेम आय गेस इथे येतो की तुम्हाला कनेक्शन्स नाही लवकर भेटत. बरोबर. मग कनेक्शन्स भेटले जरी मग ते कितपत योग्य आहेत आणि हे लिटरली मला काम देणार का, की उगीच टाइमपास करणार आणि मग तिथल्या तिथे मी डिसमूड होणार, मी परत माझ्या घरी वापस जाणार. ही तिथून सुरुवात असते. सर्वात पहिलं लाईफमध्ये मला असं वाटतं लाईफस्टाईल येतं. इफ इट इज करेक्ट मग तुम्ही कुठेही फिट होता. मग तुम्ही मॉडेलिंगमध्ये करत असो की अँकरिंगमध्ये करत असो, आणि ते लाईफस्टाईल सोबतच मला असं वाटतं कॉन्फिडन्स पण येतो. ज्या मुली अशा आहेत ज्यांना अँकरिंग मध्ये करिअर करायचंय किंवा ज्यांना मॉडेलिंग मध्ये करिअर करायचंय, अशा मुलींसाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकाल? पण अँकरिंगसाठी मला असं वाटतं सेल्फ डेव्हलपमेंट इज व्हेरी नेसेसरी. आता तर मी हे सांगेल की तुम्हाला सगळं हातात भेटतंय. करेक्ट. तर यू जस्ट कॅरी युअर कॉन्फिडन्स अँड जस्ट मूव्ह. बसू नका, फक्त काहीतरी करत राहा. कारण आजकाल काय होतं, सोशल मीडिया निगेटिव्हली पण मार्केटिंग खूप छान करतात. एक्झॅक्टली. की तुम्ही एक इव्हेंट करा तुम्हाला 1 लाख रुपये भेटेल. नो, इट्स नॉट दॅट. इव्हेंटच्या फील्डमध्ये करिअर करण्यासाठी नेटवर्किंगचा उपयोग कसा होतो आणि ते खरंच गरजेचं आहे का? नमस्कार, मी अजिंक्य भावे इनविन्सिबल सोल्सच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्यासोबत असणारे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी अँकरिंग आणि मॉडेलिंग या दोन्ही फील्डमध्ये आपलं करिअर केलेलं आहे. आपण वेळ न घालवता स्वागत करूया रुपाली तरटे यांचं. रुपालीजी, तुम्ही आमच्या शोवर आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. मला तुमच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायला आवडतील की जसं की आपण बघितलं, अँकरिंग असेल किंवा मॉडेलिंग असेल, ह्या दोन्हीही वेगवेगळ्या बाजू आहेत. राईट. आणि ह्याच्यामध्येच आपण आपलं करिअर करावं असं तुम्हाला कशामुळे वाटलं? कशामुळे वाटलं असं नाही, दॅट वॉज अ अनफॉर्च्युनेट एन्काउंटर ॲक्च्युली. ओके. मी अनफॉर्च्युनेटली या फील्डमध्ये आली आहे, मी असं म्हणेन. पण फॉर्च्युनेटली नंतर मात्र मी ते चूज केलं स्वतःसाठी. कारण नो डाऊट आर्ट सगळ्यांनाच आवडतो. आणि अँकरिंग आणि मॉडेलिंग ॲक्च्युली वेगवेगळे क्षेत्र आहेत. पण Correct. त्यामध्ये मी करू शकले माझं काहीतरी, मला ते खरंच ग्रेटफुल वाटतं. आपण जर बघितलं तर तुम्ही मूळ येता संभाजीनगरवरून. राईट. संभाजीनगर पासून पुणे, पुण्यापासून मुंबई, हा प्रवास कसा होता? ओके, तो थोडा टफ होता. बिकॉज संभाजीनगरचं मी म्हणेन वी कॅन कन्सिडर इट ॲज अ स्मॉल टाउन. म्हणजे बरोबर. इनिशियली बॅक म्हणजे मी सांगेल की मी अगदी 16 ते 17 मध्ये मी ह्या फील्डमध्ये आली आहे. ओके. आणि राईट एका हातात माझा शो होता अँकरिंगचा आणि दुसऱ्या बाजूला हार्डली 8 दिवसामध्ये माझ्याकडे मॉडेलिंगची असाइनमेंट होती, एक अच्छा. ज्वेलरी शॉपची. तर दोन्ही फील्ड सायमल्टेनियसली चालू झाल्या आहेत माझ्या. आणि संभाजीनगरमध्ये इट वॉज व्हेरी गुड. मीन्स लोकांनी खूप छान सपोर्ट केला आहे. आणि पण त्यानंतर जेव्हा मग मला ग्रो करावंसं वाटलं, ऑब्व्हियसली आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतात. बरोबर. सिटीज कळतात, एक्सपोजर, त्यात मी घरात मोठी. तर स्टार्ट इथूनच झाला की घरच्यांचं एक छोटंसं प्रेशर होतं, जास्त नाही. त्यांनी खूप फ्रीडम दिलं मला, पण की नाही जायचं. अच्छा. येस, झालंय तिथून. ऑब्व्हियसली प्रत्येक मराठी मुलगी आहे की तिथून येतेच. राईट राईट. आणि मग तिथून सुरू झालं, पण मग मला जायचंय, मग कन्व्हिन्स करा. मग त्यानंतर पुण्यात आल्यानंतर मग लिटरली कामं शोधा. बरोबर. दॅट वॉज टफेस्ट. आणि त्यातल्या त्यात मी मुळात एक स्मॉल टाउन गर्ल कमिंग इन अ मेट्रो सिटी अँड देन ग्रॅबिंग अनदर मेट्रो सिटी. एक्झॅक्टली. ते थोडं टफ होतं. पण अगेन फेट आणि कष्ट. राईट. नॉर्मली जर आपण बघतो की एखादी मुलगी ज्यावेळेस छोट्या गावातून एखाद्या शहरात येते, तर जसं तुम्ही आता म्हणालात की तिथं आपल्याला एक बेसिक चॅलेंज असतो सुरुवातीला काम मिळण्याचा. तर सुरुवातीला काम मिळवण्यामध्ये तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले आणि ती कामं कशा पद्धतीमध्ये तुमच्याकडे आली? चॅलेंजेस ॲक्च्युली खूप होत्या. कारण आर्ट फील्ड म्हटलं की आर्ट हा सगळ्यांचाच आवडतीचा विषय. बरोबर. मग कुठलाही असो, तुम्ही ड्रॉइंग, पेंटिंग, म्युझिक,
अँकरिंग लिटरली थिएटर्स कुठेही असू द्या. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आय गेस इथे येतो की तुम्हाला कनेक्शन्स नाही लवकर भेटत. बरोबर. मग कनेक्शन्स भेटले जरी मग ते कितपत योग्य आहेत आणि हे लिटरली मला काम देणार का, की उगीच टाइमपास करणार आणि मग तिथल्या तिथे मी डिसमूड होणार, मी परत माझ्या घरी वापस जाणार. ही तिथून सुरुवात असते. तो झाले ते पण दिवस आलेत, पण आय स्टूड स्टील ना, मला करायचं तर मी करणारच. आणि एक प्रोफाईल मला असं वाटतं स्टार्ट असावी, एक प्रोफाईल बनलेली असते तीच तुम्ही नंतर सर्क्युलेट करावे. कामं भेटतात असं नाही. आता जर आपण अँकरिंगच्या दृष्टीने जर बघायला गेलो तर आता म्हणजे आम्ही ज्यावेळेस तुमच्याबद्दल वाचत होतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की मोठमोठ्या ज्या वेडिंग्स होतात त्या वेडिंग्स मध्ये अँकरिंग म्हणलं की एक नाव मार्केटमध्ये फिक्स असतं, दॅट इज रुपाली. सो हा फील कसा आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल, याची सुरुवात कशी झाली होती? सी वेडिंग फेवरेट आहे माझा, लिटरल फेवरेट आहे. सुरुवात तशीच झाली जशी सगळ्या शोजची होते ऍक्च्युली. अँकर म्हटल्यानंतर मग ते वर्सटाईल शोज येतातच आणि हळूहळू प्रोफाईल ग्रो होतं. तर थँकफुली असं झालं की मी एक्सप्लोअर करत गेले नवीन नवीन शोज. आणि त्यात नंतर माझा आता सध्या फोर्टे हाच बनलाय की मी वेडिंग संगीत अँड कॉर्पोरेटची फिक्स अँकर आहे. तर वेडिंग त्यातल्या त्यात माझं ह्यासाठी फेवरेट आहे बिकॉज मला सगळे रीतिरिवाज कळणं, त्यांच्यात मिक्सअप होणं, इनफॅक्ट सगळ्या कास्टचे ट्रेडिशन्स कळणं, कल्चर्स, ते मला खूप आवडतं. बरोबर. वेडिंग सीझन मध्ये आपण म्हणलं की सपोज आता जसं की तुम्ही वेडिंग पार्टीज किंवा वेडिंग अँकरिंग करता, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी असे अनुभव आलेत का की कारण की प्रत्येक प्रकारची लोक तिथे असतात, काका, मामा, भाऊ, बहीण, आजी, सो ते एक्सपिरियन्स कसे असतात? कारण अँकरिंग असे मला असं वाटतं एव्हरी वेडिंग हॅज दॅट वन मामा अँड वन बुवा. करेक्ट. एव्हरी वेडिंग हॅज दॅट. आणि मी हे पण बघितलंय त्याच्यामध्ये काही काही वेडिंग्स मध्ये की नवरा आणि नवरी नाही रुसत, मामा रुसतो, कुठे आत्या रुसलेली असते. कधी कधी असं होतं की दोन्ही फॅमिलीज मध्ये आई वडिलांचा काही आक्षेप नाहीये, नवरा मुलाचा मुलीचा आक्षेप नाहीये, पण नातेवाईकांचा आक्षेप आहे काहीतरी. बरोबर. तर सॉरी मी म्हणते पण आहे, पण आहे असे भरपूर वेडिंग्स होतात. त्यातला काही एखादा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करता येईल? मला नाही वाटत मी शेअर आहे चांगलाच एक्सपिरियन्स आहे. मॉडेलिंग फील्ड बद्दल जर आपण बघितलं तर मॉडेलिंग फील्ड मध्ये पण तुमच्या बऱ्याच असाइनमेंट आतापर्यंत झालेल्या आहेत. राईट. तर सगळ्यात पहिल्यांदा अशी कुठली मोठी असाइनमेंट होती जी तुमच्या हातामध्ये आली की दॅट इज युअर फर्स्ट अचीवमेंट? मला असं वाटतं जे मी तुम्हाला आधी बोलले ते दॅट वॉज माय फर्स्ट फॉर्च्युनेटली भेटलेलं असाइनमेंट होतं ते. आणि मला असं वाटतं मी नाव पण घेऊ शकते त्याचं ना. खूप एकदम म्हणजे 17 हाफ और 18 आय वॉज आय गेस. आणि फर्स्ट असाइनमेंट होतं VBZ ज्वेलर, औरंगाबादचंच आहे. ओके. त्यांनी दिलेलं आणि छान शूट केलेलं त्यांचं. ते माझं फर्स्ट अँड बिगेस्टच असेल, कारण त्यानंतरचे एक्सपिरियन्सेस नो डाऊट आहे सगळेच चांगले आहेत, पण जे फर्स्ट असतं ना ते बेस्ट असतं. एक्झॅक्टली. नॉर्मली जर आपण बघायला गेलो तर अँकरिंग फील्ड मध्ये भाषेवर हे प्रभुत्व खूप असायला लागतं. मग ते तुम्ही स्टेजवर अँकरिंग करा किंवा शो एखादा अँकर करा. सो ह्या सगळ्याची प्रॅक्टिस किंवा ह्याला जे म्हणतात की तुमच्यामध्ये असलेलं स्किल हे अपग्रेड करण्याची तयारी ही कधीपासून सुरू केलीत तुम्ही? मला असं वाटतं मी ह्या प्रोसेसमध्येच ती सुरू केली आहे. कारण मी महाराष्ट्रीयन फॅमिलीतच बिलॉंग करते. बरोबर. पण स्कूलिंग इंग्लिश मीडियम मध्ये झालंय. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण आपलं नेटिव्ह कमी वापरून हिंदी जास्त वापरतो, कारण बेसिक कम्युनिकेशन फर्स्ट लँग्वेज तीच आहे. तर माझं मेन प्रभुत्व हिंदी आणि इंग्लिशकडे जास्त गेलं. आणि नंतर मला हे कळायला लागलं की माझं मराठी, मी महाराष्ट्रीयन फॅमिलीतून असून सुद्धा माझं मराठी नीट नाहीये. देन आय स्टार्टेड डुईंग ऑल दोज दॅट थिंग, लाईक ऑल प्रॉपर वर्क. की लिटरली मी ते केले. पेपर वाचण्यापासून आरशात बघून वाचा, रीड करा, अवघड शब्द वाचा, मग इंग्लिशचे वोकॅब पण वाचा, डिक्शनरी वाचायचे अननेसेसरी, पण वाचायचे. वाचन मला असं वाटतं गरजेचं आहे. करेक्ट. आणि त्यानंतर मला रिडिंगची मग सवय पण लागली, नॉवेल वाचणं हे होणं. तर त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की भरपूर भर पडला माझ्या अँकरिंग मध्ये, कारण सोर्सेस तिथून पण भरपूर भेटतात. एक्झॅक्टली.
जसं आपण बघतो की स्टेजवर अँकरिंग करणं आणि मॉडेलिंग करताना कॅमेरा समोर कॅमेरा फेस करणं, ह्या दोन्ही कामांमध्ये माइंडसेट बरेच वेळा माणसांचे चेंज होत असतात. So, एक्झॅक्टली. तुमच्या माइंडसेट बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मला असं वाटतं ना, स्टेजवर अँकरिंग करणं माझ्यासाठी तरी भरपूर सोपं आहे. अच्छा. येस, कॅमेरामध्ये एकाच ठिकाणी बघायचं आहे आणि असं अननोन एका ऑब्जेक्टशी गप्पा करायच्या आहेत ते मला नाही जमत ॲक्च्युली. म्हणजे जमत नाही असं नाही, पण मला जरा ते असं वाटतं की माझ्यासमोर कोणीतरी व्यक्ती असलेला बरा. सो लाईव्ह अँकरिंगमध्ये काय होतं ना, मला मल्टिपल लोकांशी इंटरॅक्ट करता येतं. बरोबर. आणि जसं आपण म्हणतो ना की स्कूलमध्ये एक फर्स्ट एज असतं आपलं, कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला एक नवीन आयुष्य भेटतं. मी तिथूनच इंटरॅक्शनला सुरुवात केली आहे माझ्या अच्छा. लाईफची. तर मला असं वाटतं तिथून मला ते आवडायला सुरू झालंय, गेटिंग कनेक्टेड टू पीपल, टॉकिंग टू दॅम. तर बोथ आर लाईक व्हेरी डिफरंट, पण माझ्यासाठी लाईव्ह शो इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जर बघितलं तर इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये म्हणजे अँकरिंगचा सेकंड पार्ट जर बघितलं तर मोठमोठे इव्हेंट्स पण, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही कॉर्पोरेट इव्हेंट सुद्धा करता. सो इव्हेंट्समध्ये ज्यावेळेस तुम्ही पाऊल ठेवलं त्यावेळेस असा कुठला फेज होता का, किंवा जो तुमच्या लाईफ मधला टफेस्ट फेज होता की नाही आता हे होऊच शकत नाही, आता काय केलं पाहिजे? सो तशा एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हा एक्सपिरियन्स तर मी त्यांच्यासाठी सांगेल की हा माझा आहे म्हणजे पर्सनल, पण मी त्यांच्यासाठी सांगेल जे या फील्डमध्ये येत आहेत बरोबर. आहेत न्यू कमर्स आहेत. देर विल बी डेज की तुम्ही लिटरली ऑफ असाल आणि तो Correct. सर्वात टफेस्ट फेज असतो. माझ्या लाईफमध्ये कितीदा तरी असा फर्स्ट फेज असा आला होता जेव्हा मी लिटरली 6 ते 7 महिने काहीही काम नव्हतं माझ्याकडे आणि आय डी नॉट नो की काम करावं, कारण मी कॉलेज डेजमध्ये होते. पण एक असतं ना की अरे मी काहीतरी सुटलंय माझ्या हातनं. मग Correct. तेव्हा ते आता तो डायलॉगचं मिनिंग कळतो मला की मेरी ट्रेन छूट रही है म्हणजे कुठचं त्याचं मिनिंग आत्ता कळतंय मला की काहीतरी सुटतंय, काहीतरी मला भेटत नाहीये. बरोबर. आणि त्यावेळेस ते नॉलेज पण नसतं की मॅच्युरिटी हिट नाही झाली आहे, तो आपल्याला माहित नाही कसं कोपअप करावं. मग ते अननेसेसरी बॅगेज कॅरी करतोय मग पुढे पण Exactly. की ब्रॅग तर करू शकत नाही ऑब्व्हियसली, कारण काम ओढू नाही शकत आपण, जॉब नाही हा. तो देर वर डेज ऑफ होते कामं. काही काही इव्हेंट तर असे होतात की ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन भरपूर आहे, आम्ही फ्रीलान्सर्स आहोत, टाईड अप नाहीये कोणासोबत, तर माझ्याकडे इन्क्वायरी येते आणि लगेचच दुसऱ्याकडे चालल्या जाते. अच्छा. तर स्टील यू हॅव टू कोप अप दॅट की ठीक आहे, इट्स ओके, दॅट वॉज नॉट माइन, ते त्यांचं होतं, त्यांना भेटला. तो आलेत असे एक्सपिरियन्सेस भरपूर आहे. तो यू शुड स्टे काम. आता जर आपण बघितलं तर येणाऱ्या काही काळामध्ये असे कुठले ब्रँड्स आहेत का ज्याच्या सोबत आम्हाला रुपाली तरटे यांना बघता येईल? असे येस आहेत. असे तर माझे भरपूर कामं लाईंड अप आहेत ॲक्च्युली. आता अजून डन झालं असं काही डन झालेले आहेत, कन्फर्म आहेत, काही नाही आहेत, त्यामुळे मी लगेच नाही सांगू शकणार. हा, स्वप्न विचाराल तर मी सांगू शकते की कोणासोबत मला एक्झॅक्टली काम करण्याची इच्छा आहे. एक्झॅक्टली. ते मी सांगू शकेल. तुम्ही सांगू शकता. रिअली? ओके. सी माझं मेन फोर्टे असं म्हणू शकते किंवा जास्त एक पसंत असते आपली, मला ट्रेडिशनल आउटफिट आणि तसं राहायला खूप जास्त आवडतं. अच्छा. सो मला असं कोणी विचारलं की कुठला ब्रँड तुझा ड्रीम ब्रँड आहे, तुला काम करायची इच्छा होईल, तर आय वुड रिअली से सब्यासाची. अच्छा. नो डाऊट मला नाही वाटत मी फिट पण होईल तिकडे, पण येस फॉर शुअर सब्यासाची. अँकरिंगच्या वेळेस आपण ज्यावेळेस बघतो की स्टेजवर एवढा सगळा म्हणजे स्टेजच्या समोर ऍक्च्युली एवढा सगळा क्राऊड असतो आणि आपण बघतो ना की साधारणतः जे मागं बसलेले असतात त्यांचं इथे तिथे लक्ष जात असतं किंवा ते बघतच नसतात. असा कधी एक्सपिरियन्स आलाय तुम्हाला अँकरिंग मध्ये? एव्हरी इव्हेंट. अच्छा. एव्हरी इव्हेंट. आणि मला तिथे मला खेचायला जास्त आवडतं. आय एम व्हेरी गुड ॲट दॅट. कसं म्हणजे काय पद्धतीमध्ये, म्हणजे तुम्ही? सी स्टेजवर असताना मी हे सांगेल की आय एम अ फ्री सोल. मी बिंदास्त, मी लोकांचं आणि माझ्यामध्ये ते बॅरियर ठेवतच नाही की तुम्ही माझ्या पण रीच आउट नाही करू शकत. बरोबर. मी स्टेजवर आहे, मी तुमची लिटरली गल्ली दोस्त आहे. तुम्ही बिंदास माझ्याकडे रीच आउट करा, तुम्ही बिंदास माझ्याशी गप्पा करू शकता. तो आय गेट व्हेरी फ्री विथ देम. आणि मग त्यानंतर मी सुरुवातच तिथून करते, बॅक साईडचे क्राऊड, अँड देन आय कम इन फ्रंट अँड देन आय एम ऑन द स्टेज. अच्छा. आफ्टर स्टेज ते नंतरची गोष्ट आहे की आपण किती गप्पा करतोय किती नाही, पण ते छान आहे, तो छान एक्सपिरियन्स असतो. आता जर आपण बघितलं ना तर जसं की तुम्ही तुमचा प्रवास सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या छोट्याशा गावापासून जी सुरुवात केलेली आणि आता तुम्ही ते थेट पुणे ते मुंबईपर्यंत पोहोचलेले आहात. सो ज्या मुली अशा आहेत ज्यांना अँकरिंग मध्ये करिअर करायचंय किंवा ज्यांना मॉडेलिंग मध्ये करिअर करायचंय,
अशा मुलींसाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकाल? मी तर सर्वात आधी हे सांगेल, आता तर ॲक्च्युली जग खूप बदललंय. बरोबर. एक्सपोजर खूप छान भेटतंय, सोशल मीडिया छान वर्कआउट करतोय सगळ्यांसाठी. इफ यू टेक इट इन अ व्हेरी गुड वे, तो छान तुमच्यासाठी काम करतो. आणि जो स्ट्रगल मला असं वाटतं मी जिथून बघून आली आहे, म्हणजे असं एकदम पार जुना काळ नाही झालाय तो. बरोबर. इट वॉज 2009-10 तिथून सुरुवातच केली आहे मी. पण स्टील तो काळ थोडा डिफरंट होता आणि आय गेस पोस्ट 17-18 एकदम डिफरंट चेंज झालाय सोशल मीडियामुळे. पण आता तर मी हे सांगेल की तुम्हाला सगळं हातात भेटतंय. करेक्ट. तर यू जस्ट कॅरी युअर कॉन्फिडन्स अँड जस्ट मूव्ह. बसू नका, फक्त काहीतरी करत राहा. आणि आय गेस बऱ्याच लोक सगळे करतायत, सगळं ट्राय करतायत. आता जर आपण बघितलं तर मला साधारणतः मी आता ज्यावेळेस न्यूज आणि मीडियामध्ये बघत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की आता अँकरिंगचे काही क्लासेस चालू झालेले आहेत, मॉडेलिंगचे क्लासेस चालू झालेले आहेत. पण मुळात जर बघायला गेलं तर अँकरिंग असो किंवा मॉडेलिंग असो ही एक कला आहे, ती जात असणं ते पण तेवढंच गरजेचं असतं. सो तुम्हाला वाटतं का की हे क्लासेस लावून खरंच काही बदल होतात किंवा ह्याच्याने काही पॉझिटिव्ह चेंजेस होऊ शकतात म्हणून? मी आता त्यांचे बिझनेसच बंद नाही करणार. पण स्टील मी हे सांगेल की असं प्रॉपर क्लासला जाण्याची काही गरज नाहीये. अच्छा. मी कधीच कुठला क्लास नाही घेतलाय. मी हे नाही म्हणणार की मी खूप बेस्ट अँकर आहे, पण आय एम द बेस्ट. मला माहिती मी कॅरी करते. असं कुठलाही इव्हेंट माझा अजूनपर्यंत असं झाला नाहीये की मला कोणी अप्रिशिएट नाही केलंय. राईट. पेमेंट भेटणं एक वेगळी गोष्ट आहे, पण अप्रिसिएशन जमा करणं इज समथिंग व्हेरी डिफरंट. करेक्ट. तो मला असं वाटतं क्लासेसमध्ये ना तुम्हाला ते नाही भेटत जे तुम्हाला आतून यायला पाहिजे. ते ह्युमर तुमचं स्वतःचं पाहिजे, ती स्पॉन्टिनियसनेस तो तुमचा स्वतःचा पाहिजे. आणि मुळात मला असं वाटतं क्लासेसमध्ये तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलप करणं शिकू शकता. सेकंड, कोणाशी कसं बोलावं हे पण थोडंफार तिथपर्यंत तुम्हाला भर भेटू शकतो क्लासेसमधनं. मॉडेलिंग समथिंग इज व्हेरी डिफरंट. तुम्हाला तिथे भरपूर काही शिकायला भेटतं क्लासेसमध्ये. यू कॅन जॉईन क्लासेस फॉर दॅट. पण अँकरिंगसाठी मला असं वाटतं सेल्फ डेव्हलपमेंट इज व्हेरी नेसेसरी. आपण जर बघितलं तर सोशल मीडियामुळे अँकर्स असू देत किंवा मॉडेल्स असू देत ह्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म ओपन झालेला आहे. पण सोशल मीडियामुळे आपण बघतो कधी कधी तो सोशल मीडिया त्यांना वाईट अनुभवही देऊन जातो. ट्रोलिंग असेल किंवा अननेसेसरी कमेंट्स असतील ज्याला तुम्हाला थांबवता येत नाही. सो ह्या गोष्टी मुलींनी कशा हाताळल्या पाहिजेत? मला असं वाटतं ना, जसं येतं तसंच हाताळा. तुम्ही लक्ष देऊच नका निगेटिव्हिटीकडे. स्टार्ट हे आहे की एव्हरीवन नोज व्हॉट दे डू. करेक्ट. ठीक आहे. मला माहिती मी एखादा फोटो पोस्ट करते आहे, मी तो कुठल्या अँगलने शूट केलाय, मी तो कसा पोस्ट केलाय, मी का पोस्ट केलाय, मी कुठलं गाणं सिलेक्ट केलंय, मला सगळं माहिती आहे. मग मला हे पण माहिती की मला कमेंट्स येणारे कसे असणार आहेत, येतीलच किंवा नाही पण येतील, आणि आलेच तर कसे येतील. तर आजकाल सोशल मीडिया असं रन होतोय बेसिकली. सो ज्या चांगल्या आहेत तुम्हाला ऑब्व्हियसली थोडंफार चॅलेंजेस फेस करायला लागणार, आणि जे मुळातच एका उद्देशाने पोस्ट करतायत मग त्यांना त्या चॅलेंजेस वाटत पण नाही. दे फील इट व्हेरी गुड की अरे चला ठीक आहे मी व्हायरल होतीये किंवा माझ्यासोबत काहीतरी ठीक आहे, निगेटिव्ह तर निगेटिव्ह कमेंट्स तर येत आहेत. राईट. तो चॅलेंजेस फक्त मला असं वाटतं एकच आहे की तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही स्टार्ट करा. सोशल मीडिया आहे म्हणजे आपण जिथून आलोय मला असं वाटतं तिथे असं नव्हतंच. सोशल मीडिया 16 नंतर जास्त एक्सपोजर सुरू झाला याचा. तर मला बिगेस्ट चॅलेंज मला हा वाटतो की तुम्ही स्टार्ट न करणं आहे. आपण जर बघितलं तर जसं की आता तुम्ही अँकरिंग बद्दल सांगितलं त्याच पद्धतीमध्ये मॉडेलिंग बद्दल जर आपण बघायला गेलो तर मॉडेलिंग मध्ये 2 गोष्टी अजूनही फार महत्वाच्या असतात. ते म्हणजे एक तर तुमच्यातला कॉन्फिडन्स आणि दुसरी म्हणजे तुमची पर्सनॅलिटी. ट्रू. कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी माइंडला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीमध्ये एक साईडला मूव्ह करावं लागतं. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पर्सनॅलिटी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला फूड असेल, हॅबिट्स असतील ह्याच्यावरही लक्ष देणं गरजेचं असतं. सो त्याच्याबद्दल तुम्ही काय सजेस्ट करू शकाल? मी ऍक्च्युली आता हे आपण 2 क्षेत्राबद्दल बोलतोय. आपण एक घेऊया. हा नाही, मी दोन्ही आता कनेक्ट करेल. आपण दोन्ही क्षेत्राबद्दल बोलतोय. मी मुळात हे सांगेल की कनेक्शन मी याच्यासाठी बोलले कारण सर्वात पहिलं लाईफमध्ये मला असं वाटतं लाईफस्टाईल येतं. करेक्ट. इफ इट इज करेक्ट मग तुम्ही कुठेही फिट होता. मग तुम्ही मॉडेलिंगमध्ये करत असो की अँकरिंगमध्ये करत असो, आणि त्या लाईफस्टाईल सोबतच मला असं वाटतं कॉन्फिडन्स पण येतो. तुमचं लाईफस्टाईल नीट आहे, तुमचं पोश्चर नीट आहे, तुमचे हेल्थ नीट आहे, बॉडी पोश्चर नीट आहे, तर तुम्हाला कोणी, आणि मेन कसं मुळात आता हे सगळं हे नंतर निघाले टर्म्स, बॉडी शेमिंग अँड ऑल वेअरिंग युअर कॉन्फिडन्स विथ हेवी बॉडी अँड ऑल. ठीक आहे, नो डाऊट चांगली गोष्ट आहे. इफ यू रिअली आर वेअरिंग दॅट कॉन्फिडन्स देन इट इज गुड फॉर यू. की
पण जर का तुम्ही असं आहे की नाही मला माझं वाईट वाटतंय पण स्टील मी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी कॉन्फिडन्स दाखवते, नाही, दॅट इज नॉट अ प्रॉपर माइंडसेट. सो मला मुळात हे वाटतं पहिले की तुमचा माइंडसेट तुम्हाला स्वतःला घेऊन खरा पॉझिटिव्ह असायला पाहिजे, आणि खरा पॉझिटिव्ह, राईट. फेक पॉझिटिव्ह नाही की मी दुसऱ्यांना काहीतरी वेगळं दाखवणार आणि स्वतः आतमध्ये काहीतरी वेगळं असणार. पण दॅट इज युअर बिगेस्ट स्ट्रगल दॅन इन विच एव्हर फील्ड यू आर. तो ऑब्व्हियसली, आणि आजकाल असं हे राहिलं नाही आहे की इफ यू आर अ लाईक थिन पर्सन देन यू आर अ गुड मॉडेल. तर मिड साईज मॉडेल, हेवी साईज मॉडेल्स हे सगळे आहेत. तुम्हाला फक्त स्टार्ट करण्याची गरज आहे. आणि इन द एंड तेच सोशल मीडियाने खूप छान एक्सपोजर दिलाय, तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटलाय, आणि तो असं सजाई हुई थाली जसा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. यूज इट प्रॉपरली. जसं आता आपण बघितलं की कॉन्फिडन्स आहे किंवा त्याच्यासाठी तुम्हाला माइंडमध्ये काय पॉझिटिव्हिटी ठेवायची गरज असते त्याच्याबद्दल तुम्ही आता सांगितलं. पण त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आपला दुसरा मुद्दा हा पण होता की पर्सनॅलिटीला कसं मेंटेन ठेवता येईल. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्ही इव्हेंट करत असाल त्यावेळेस तुम्हाला त्या इव्हेंटला तेवढा टाइम ड्युरेशन पण द्यावा लागतो. मग ह्या सगळ्यामध्ये फूड हॅबिट्स असतील, एक्सरसाइज हॅबिट्स असतील, ह्याला कसं मेंटेन ठेवता येतं? आता मला असं वाटतं कन्सिस्टन्सी, आणि हे कन्सिस्टन्सी मुळात पाहिजेच लाईफमध्ये. आणि त्यातल्या त्यात मला असं वाटतं ना, तो माइंडसेट की मला हे करायचंच आहे. आता मी आता सध्या हे कसं मेंटेन ठेवते ते मी माझं सांगू शकते. आय डोंट हॅव अ प्रॉपर रेग्युलर रुटीन. ओके. पण मी कन्सिस्टंट आहे. तर मी ऑब्व्हियसली मला देवाने चांगलं रूप दिलंय, मला बॉडी भेटली आहे चांगली, तर वाय नॉट आय मेंटेन इट इन अ गुड वे देन. आणि इन द एंड ते मलाच फ्रुटफुल असणार आहे माझ्या लाईफसाठी. थोडं अजून एक्स्ट्रा जगेल मी, एक्स्ट्रा छान दिसेल थोडे दिवस. सो आय डू दिस थिंग की मला सकाळी योगा नाही करता आला, मी डे कुठल्याही आवर्स मी पिक करेल जे मला टाइम आहे, आय डू दॅट थिंग. आज नाहीच योगा झाला, आय गो फॉर झुंबा, आय गो फॉर एरोबिक्स. आणि ऑनलाईन ते पण फ्रीमध्ये भेटतं. बरोबर. तो आय डू दॅट. इटिंग हॅबिट्स असेल, इन फॅक्ट ऑफ लाईक पिकिंग समथिंग अनहेल्दी, आय पिक समथिंग हेल्दी. आय गो फॉर फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स, हे माझे पॅक केलेलेच असतात. हेल्दी स्नॅक्स पण आता सगळे आहेत मार्केटमध्ये. राईट. म्हणून मी तेच म्हणते की आता सगळं अवेलेबल आहे. यू जस्ट हॅव टू मेक युअर ओन चॉईस बेसिकली, की व्हॉट यू चूज इज इम्पॉर्टंट. आता जसं की एखादा सपोज वेडिंग इव्हेंट असेल, तर असे बरेच वेडिंग इव्हेंट्स तुम्ही आतापर्यंत हँडल केलेले आहेत. असा कुठला मजेशीर एक्सपिरियन्स आहे का जो तुम्हाला लोकांना शेअर करायला आवडेल? मजेशीर एक्सपिरियन्स, ओके, असे ॲक्च्युली खूप आलेत माझ्या लाईफमध्ये. कारण मी इव्हेंट्स एवढे होस्ट केले आहेत, म्हणजे खूप जास्त झालेत आता. ते 13-14 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आता मला. बरोबर. आणि मजेशीर एका इव्हेंटमध्ये मी हे सांगू शकते जो मला खास करून लक्षात आत्ता आलाय, की मी अँकर आहे, ठीक आहे, पण त्यांनी मला त्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये असं घेतलं होतं की लिटरली मी त्यांच्या आहेर वाटपाला हातात तांदूळ, अक्षता द्यायला, ते छोटे छोटे स्टिकर्स दे, ब्रोचेस दे, हे दे, त्यांनी मला आतमध्ये घेऊन, त्यांना माहितीच नाही मी अँकर आहे. तो मला असं वाटतं खूप मजेशीर एक्सपिरियन्स होता. आणि पण मला खूप आवडला होता. एक त्यांचा फॅमिली मेंबर त्यांनी मला कन्सिडर केला, ते मला खूप आवडला होता. जसं की आता तुम्ही सांगितलं की त्याच टाइपमध्ये जर आपण बघितलं तर अँकरिंग करताना सपोज स्टेजवर काही गडबड झाली, त्या सिच्युएशनला तुम्ही कसं हँडल करता? ती गडबड फक्त मला माहिती असते, ती मला नाही वाटत कोणाला कळते. पण हो, असं होतं बऱ्याचदा की स्टेजवर पॉजेस पडतात. बरोबर आहे. खूपदा होतं असं. मग त्यानंतर मी असं दाखवते की अरे मी तुम्हाला टाइम दिला होता, मी थांबले होते बिकॉज आय वॉन्टेड माय ऑडियन्स टू स्पीक समथिंग. करेक्ट. की अरे तू का शांत बसलीये, किंवा मग ते एक पंचिंग लाईन भेटते कुठेतरी की हा आता आपण कनेक्ट झालोय. राईट. किंवा मग जे तुम्ही आधी बोललात की गप्पा करणारे ऑडियन्स असतात, कारण ते पण खूप दिवसानंतर भेटतात. बरोबर. तर मग ते अचानक शांत होतात, अरे ही का शांत झाली, मग ते माझ्याकडे अचानक लक्ष येऊन जातं. होतं असं, बऱ्याचदा होतं. नॉर्मली ज्यावेळेस आम्ही बघतो की आता आम्ही काही म्हणजे नाटक पहिले थिएटर करायचो, त्यावेळेस बरेच वेळा असे एक्सपिरियन्स येतात की मोठा कलाकार सुद्धा स्टेजवर गेल्यानंतर कधी कधी अचानक ब्लँक होऊन जातात. म्हणजे ती कलाकाराच्या आयुष्यातली आपण म्हणू शकतो सगळ्यात वाईट फेज असते, जी त्याला कधी ना कधीतरी हँडल करावी लागू शकते. सो असं तुमच्या बरोबर कधी झालंय का की तुम्ही स्टेजवर गेलाय, तब्येत खराब आहे किंवा काही कारण असेल, त्याच्यामुळे अचानक तुम्ही ब्लँक झालात? कितीदा. अच्छा. कितीदा असं होतं की काही मी तर लाईव्ह अँकर आहे, लाईव्ह होस्ट करते मी शोज. तर आता ती स्क्रिप्ट माझीच असते. तर मला माहिती आहे की मी जी स्क्रिप्ट लिहून गेली आणि जे मी तिथे परफॉर्म करते ती थोडी डिफर झाली तरी काही फरक नाही पडणार आहे. पण असं बऱ्याचदा होतं की मी स्क्रिप्ट आहे, एखादी शायरी आहे,
आता शायरीतलं तर मी अचानक चेंज नाही करू शकत. Correct. गोइंग फुल ब्लँक, मला नेक्स्ट आठवतच नाही की मला काय बोलायचंय. मग मला तिथे इन्स्टंट थोडा पॉज जातो, फंबल जातो, पण मी इन्स्टंट काहीतरी कव्हर करण्याचा ट्राय करते, पण आय डोंट लूज ऑन माय कॉन्फिडन्स. तो एक मला माझा एक बेस्ट पार्ट वाटतो की मी असं कळूच देत नाही की असं काही झालंय. तुमच्या करिअर मधला असा एखादा मुवमेंट जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही? असं बापरे, एंटायर करिअर मला, हा. अजून तर करिअर खूप बाकी आहे माझं. तरी पण आता जेवढं पण झालंय त्याच्यामध्ये एक असा मोमेंट आहे कारण की त्याच्यातनं कसं आहे, हे विचारायचं कारण की असे एक्सपिरियन्स आपल्याला आलेले असतात हा. की ते आपल्याला नेहमी लक्षात राहतात. सो त्या Yes. एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही काय सांगाल? एक असा एक्सपिरियन्स आहे ज्याने ऍक्च्युली मी शिकले. अच्छा. येस. खूप अगदी सुरुवातीचे दिवस होते आणि नो डाऊट आय वॉज व्हेरी मच यंग, म्हणजे यंगमध्ये ऑब्व्हियसली यंग आहे, पण आय वॉज व्हेरी टायनी ट्विनी यंग असं वाला. आणि त्यावेळेस नॉलेज नसतं, मी अँकर आहे, त्याचा मी इगो किंवा ॲटिट्यूड कॅरी करत असणार ऑब्व्हियसली. करेक्ट. आणि माझ्यासोबत अजून जर का कोणी पेअर केली आहे कोणाला तरी, मेल अँकर काही फरक नाही पडत, पण फिमेल अँकरला मग तिथे कुठेतरी हे होतं की माझं अँकरिंग जास्त दिसावं, मी जास्त दिसावी. करेक्ट. करेक्ट. आणि असं एक एक्सपिरियन्स असा होता की आम्ही 2 फिमेल अँकर्स होतो आणि अच्छा. वी एंटर्ड इन टू अ कॅट फाईट ऑन स्टेज ऑन माईक. अरे बापरे. येस. पण ती माझी समजदारी किंवा लकीली असं आहे ना, मला प्रत्येक वेळेला कोणीतरी गॉडफादर भेटलेलं आहे माझ्या लाईफमध्ये. बरोबर. तर माझे जे इव्हेंट कोऑर्डिनेटर होते त्यांनी त्यावेळेस मला हार्डली एक फ्यू सेकंड्समध्येच करेक्ट करून हे सांगितलं की बोलू दे, होऊ दे, तू जर का बेस्ट असशील तुझ्या एका आवाजामध्ये पण तुझी छाप पडेल. नो नीड टू प्रूव्ह युअरसेल्फ अननेसेसरीली. राईट. आणि तो एक क्षण आहे की माझा अजूनही लक्षात आहे, मी अजूनही तो फॉलो करते. आणि ती कॅटफॅट पण माझी चांगली अजून पण लक्षात आहे. तर मला असं वाटते तो ब्युटिफुल प्रसंगच आहे माझ्या लाईफमधला, ज्याने मी खूप मोठा लेसन शिकली ॲक्च्युली. आणि तो अजूनही मी फॉलो करते आणि करत राहणार. नॉर्मली जर आपण बघितलं तर जसं की अँकर असतील तर त्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्यांच्या पूर्ण शो मध्ये किंवा स्टेज हँडलिंग मध्ये, ती म्हणजे क्राऊड कनेक्ट करायची. प्रत्येक अँकरची अशी क्राऊड कनेक्ट करण्याची एक वेगळी पद्धत असते. राईट. तर तुम्ही तुमच्या क्राऊडला कशा कनेक्ट होता किंवा त्याची तुमची काय स्ट्रॅटेजी आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? याच्या तुम्ही डायरेक्ट स्ट्रॅटेजीज विचार. हुक स्टेप असते तसं प्रत्येक अँकरकडे ना काही ना काहीतरी हुक स्टेप्स असतात त्यांच्या. जसं मी तुम्हाला पहिले पण बोलले, आय एम अ फ्री सोल. मी स्टेजवर गेले पहिले गप्पा करायला सुरू करते, मग नंतर इव्हेंट स्टार्ट करते. त्याच्यानंतर कनेक्ट करायचं पण असेल तर मी आधी त्यांच्यामध्ये थोडंसं फिरून त्यांना जाणलेलं असतं की माझा ऑडियन्स नक्की थोडाफार कसा आहे, काय गप्पा करतायत. एखादा ग्रुप कोणीतरी ओळखीचा असतो, एखादा छान मजेशीर ग्रुप भेटून जातो, तो आय स्टार्ट फ्रॉम देअर. तर मला असं वाटतं जितकं तुम्ही फ्री असाल ॲज अन अँकर. हां, एक मात्र मी टाळते, मी कधी कोणाची खेचत नाही. अच्छा. बिलकुल नाही, कधी कोणाची खिल्ली नाही उडवत. आणि मला असं वाटतं बाकी अँकर्सनी पण ते नाव केलेलं फार उत्तम. मी कधी कोणाला असं एम्बॅरेस नाही करत की एकाला पकडून त्याच्यावर मजा करा आणि हे करा. नो, तो आय कनेक्ट व्हेरी वेल. बाकी मी जे हुक स्टेप्सबद्दल बोलले ते हुक स्टेप्स इन जनरल म्हणजे बाकी अँकरसाठी मी सांगू शकते, एखादं छोटंसं चुटकुलं असू शकतो किंवा बेस्ट जर का सांगायचं तर मी सांगू शकते की नवरा बायकोबद्दल काही ना काहीतरी गप्पा करा. अच्छा. ते बेस्ट एक पार्ट होतो. यू कॅन स्टार्ट विथ अ सॉन्ग, यू कॅन स्टार्ट विथ फ्यू फनी क्वेश्चन आन्सर्स. हे हुकिंगसाठी, ऑडियन्स पोलिंगसाठी छान असतात. किंवा मग आता आईस ब्रेकर ऍक्टिव्हिटीज आणि ऑल सगळं भरपूर निघालंय, छान पडतात ते. ज्यावेळेस आपण अँकरिंगचं बघतो की अँकरिंगची जी कामं आहेत ती शक्यतो माउथ पब्लिसिटीतूनच मिळत जातात. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही असं स्वतःचं कुठलं तरी प्रोफाईल क्रिएट करून हो. आम्ही अँकरिंगची कामं घेतो असं काही सांगू शकत नाही. नाही. तर तुम्ही तुमचा पर्सनल ब्रँड बिल्ड करताना किंवा ज्याला आपण म्हणतो कामातनं पुढचं काम मिळवण्यासाठी ती कामं कशी लाईनअप करता आणि ते तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचवता? सी, आता तर माझा एक्सपिरियन्सच बोलतो. करेक्ट. पण सुरुवातीला मी जे आधी पण सांगितलं ते स्ट्रगल झाला आहे ह्याच्यामध्ये. आणि स्ट्रगल असा होता की आता तरी अवेलेबल आहे, सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे. यू ओपन इंटरनेट, गुगल, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, सगळं भेटतं तुम्हाला. करेक्ट. त्यावेळेस इंटरनेटवर लिटरली काय शोधायचं ते पण कळायचं नाही, कारण आपण सर्वच न्यू होतो त्यामध्ये. आणि मुळात मला असं वाटतं की एक प्रोफाईल बनवावं, कोणी प्रोफेशनल प्रोफाईल,
इट डजंट मीन यू शुड लाईक तुम्ही सगळे असे काहीतरी फोटोग्राफ्स टाका त्याच्यामध्ये काहीतरी प्रोफेशनल पाहिजे. फ्यू फोटोग्राफ, फ्यू वर्क एक्सपिरियन्सवाले फोटोग्राफ, फ्यू ब्रँड्स यू वर्क विथ, आणि एक छानसं प्रोफाईल बनवा आणि त्यानंतर सगळ्या इव्हेंट कंपनीजकडे तुम्ही रीच आउट करू शकता. करेक्ट. आणि स्वतःचं एक बजेट पण एक फॉर्मेशन असायला पाहिजे. एकदम हाईप पण नाही आणि एकदम लो पण नाही. तुम्हाला यू नो युअर वर्थ. तो एक बजेट फॉर्मेशन करून लोकांशी कनेक्ट होणं की तुमचं काही अपकमिंग असेल तर आय कॅन डू दिस विथ यू, आय कॅन डू दिस फॉर यू. तर तशा प्रकारे कनेक्ट होऊ शकतं आणि मी तसंच केलंय सुरुवातीला. एक आपण बघतो ना की भारतामध्ये आजही असं म्हणलं जातं की स्त्री पुरुष समानता ही सगळीकडे पण ती दिसत नाही. ह्याच्या मागचं कारण जर बघायला गेलं तर एक फिमेल अँकर म्हणून तुम्हाला लाईफमध्ये काय चॅलेंजेस आलेत आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल प्रेक्षकांना? ओके, मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टचा हा अवघड असं उत्तर देणारा प्रश्न आहे हा. येस, ऑब्व्हियसली चॅलेंजेस आलेत आणि फक्त असंच नाही की मेल फिमेल इक्वालिटीमुळे आलेले आहेत. मला तर लिटरली लँग्वेज बॅरियर्स किंवा पर्सनॅलिटी बॅरियर्स किंवा अजून सिटी बॅरियर्स ह्याचे पण भरपूर सगळे मला प्रॉब्लेम्स आलेले आहेत. अच्छा. हे भरपूर असं येतात. हिंदी शो आहे बट मी मराठी होस्ट आहे. मी हिंदी होस्ट करते, मला प्रॉब्लेम नाही, माझं हिंदीवर छान प्रभुत्व आहे, बट स्टील नाही घेणार आहे आम्ही तुम्हाला. अरे बाप. का? आय डोंट नो. ओके फाईन, काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस ओके फाईन नव्हता, आता आय एम ओके फाईन. त्यानंतर मेल फिमेल होस्टिंगमध्ये पण मला कळत नाही, मेल फिमेल ऍक्च्युअली इज नॉट अ कॉम्पिटिशन. एक्झॅक्टली. पण मला कळलंच नाही की ती कॉम्पिटिशन का आहे, मुळातच का आहे, बट स्टील आहे. आलेत भरपूर प्रॉब्लेम झालेत तसे पण. मग असे प्रॉब्लेम्स आले तर आता येणाऱ्या मुलींनी काय केलं पाहिजे? मला नाही वाटत की आताच्या येणाऱ्या मुलींकडे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आताची पिढी इज व्हेरी कॉन्फिडंट. एक्झॅक्टली. अँड दे डोंट बिलीव्ह इन दिस इक्वॅलिटी इनइक्वॅलिटी स्टफ. त्यांचं आहे की मी आहे, तुम्हाला काम द्यायचं द्या, नाही तर नका देऊ, मी तरी पण करणार, नाही तर तुम्ही नाही देत, समवन एल्स विल डू. तर आताचं मला असं वाटतं ना, हे चॅलेंजेस, हे सगळे बारकाईवाले चॅलेंजेस मांडलेच नाही पाहिजे. करेक्ट. मॉडेलिंग जर बघितलं आपण तर त्यालाही दोन नाण्याच्या बाजू असतात. एक तुमचा फिटनेस आणि दुसरा म्हणजे तुमचं ग्रूमिंग. ट्रू. सो फिटनेस मेंटेन ठेवणं आणि त्याचबरोबर वेल ग्रूम्ड राहणं हे किती महत्वाचं आहे? हे एकदम पॅरलली इक्वली महत्वाचं आहे. तुम्ही फिट असाल तर तुम्ही वेल ग्रूम्ड आपोआपच व्हाल. बिकॉज वन्स यू गेट फिट यू स्टार्ट लिव्हिंग गुड, यू स्टार्ट वेअरिंग गुड. तुम्हाला आपोआपच छान वाटतं की अरे हा मी काहीतरी छान घालावा. आय वॉज एम साईज बिफोर अँड नाव आय एम टर्न इन टू एक्सेस. अरे वा, मला तर एक्सेसचे कपडे येतात, मला आता ते घालायचे, मी छान दिसतेय. तो हे गोज हँड इन हँड ॲक्च्युली. तर मला असं वाटतं जे आता आपलं पूर्वीचं पण बरोबर हे बोलणं झालं, लाईफस्टाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये राहा, तुम्ही लाईफस्टाईल मेंटेन करा. तुम्ही बाय डिफॉल्ट फिटनेसवर याल, तुम्ही बाय डिफॉल्ट स्वतः सेल्फ ग्रूम करायला बघाल आणि ह्याचं तुम्ही ज्याही क्षेत्राचं असेल त्याच्यात फायदा होणार आहे. मॉडेलिंगमध्ये तर हे तर इट्स लाईक फर्स्ट स्टेप ॲक्च्युली. आजकाल ठीक आहे, फिट अनफिट एवढं इम्पॉर्टन्स नाही होते, पण स्टील बिंग फिट मला असं वाटतं की इट लुक्स व्हेरी गुड. एक्झॅक्टली. एव्हरीथिंग लुक्स गुड ऑन अ फिट पर्सन. आपण कपडे पण ऑनलाईन पण खरेदी करतो, वी लुक फॉर द मॉडेल्स देअर. बरोबर. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यातले तर तुम्ही लाईफस्टाईल आणि फूड आणि हेल्दी हॅबिट्सकडे लक्ष देता, बून. बरेच वेळा आपण बघतो ना की इव्हेंट होस्ट करताना जो अँकर असतो त्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे थ्रू आउट द इव्हेंट सेम एनर्जी मेंटेन ठेवणं. राईट. जो की एक खूप मोठा चॅलेंज सुद्धा असतो ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर असता. सो ती एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही काय प्रिपरेशन करता? ओके, सी एनर्जी मी माझी जितकी स्वतःची बघितली आहे, मला इव्हेंट स्टार्ट होण्याची गरज असते. ओके. इव्हेंट स्टार्ट झाला की वन्स यू एंटर दॅट इव्हेंट ती एनर्जी आपोआप येते. पण मग हेल्थ तिथे नाही प्रत्येक वेळेला सपोर्ट करत. तो ऑब्व्हियसली माझं माइंड सेट आहे तिथे, तर माझी ती एनर्जी येणार. पण हेल्दीली देन आय प्रेफर की मी माझ्यासोबत हेल्दी स्नॅक्स नेहमी कॅरी करते. इनफॅक्ट कधी कधी स्टेजवर पण कॅरी केलेले असतात. की असं बरेचसे इव्हेंट्स माझे झालेत की सकाळपासून मी काहीच नाही खाल्ले, दुपारी इव्हेंट आहे आणि दुपारचे इव्हेंट संध्याकाळपर्यंत चाललाय किंवा डायरेक्टली रात्री जेवायला भेटतंय. बरोबर. तो आय कीप कॅडबरीज, चॉकलेट, डार्क चॉकलेट किंवा मग नट्स, मखानाज हे मी सोबत नेहमी ठेवते माझ्यासोबत की जेणेकरून, अँड वॉटर कंपल्सरीली. या, तर इट हेल्प्स अ लॉट. कुठलाही आर्टिस्ट बघितला आपण तर त्याची एक आवडती जमेची बाजू असते.
जसं की आपण एखादा चित्रकार बघितलं तर त्याला काही नैसर्गिक चित्र काढायला आवडत असतील, एखादा थिएटर आर्टिस्ट बघितलं तर त्याला सस्पेन्स किंवा ज्याला आपण म्हणतो इमोशन अशा ड्रामाज मध्ये भाग घेणं आवडत असेल. अँकर म्हणून तुम्हाला कुठल्या टाईपचे इव्हेंट होस्ट करायला आवडतात? असं बघायला गेलं मला होस्टिंगच मुळात खूप आवडते. तर मला तुम्ही गप्पा करायला त्या माईकमध्ये माय फेवरेट जॉब. राईट. तर पण त्यातच जर का तुम्ही मला म्हणाल तर मी 2 जे फायनली चूज केले त्याचे मला वेडिंग संगीत, वेडिंगचा प्रत्येक प्रकार खूप आवडतो. अँड सेकंड माझा फेवरेट पार्ट आहे कॉर्पोरेट इव्हेंट्स. मग त्याच्यामध्ये गेम्स, होस्टिंग अँड ऑल ते वेगळं कनेक्शन असतं, ते मला जाम आवडतं. आपण जर बघितलं लाईफमध्ये तर प्रत्येकाला एक इन्स्पिरेशन असतं, त्याचा एक मेंटॉर असतो ज्याच्याकडे बघून एखादी पर्सनॅलिटी ग्रो होत असते. सो नॉर्मली जर आपण बघायला गेलो तर रुपाली बद्दल बोलायचं झालं तर रुपालीचं मेंटर किंवा रुपाली ज्यांच्याकडे बघून लाईफ जगण्याचा प्रयत्न करते अशी कुठली व्यक्तिमत्व आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? ओके, असं हे कोणी नाहीये. मला ना ऍक्च्युली हे नॉलेज मुळातच कधीच नव्हतं की कोणीतरी एक मेंटॉर असावा. राईट. ठीक आहे. आणि मग मला ऍक्च्युली मी फक्त एकाच गोष्टीला फॉलो केलंय की जो पण कोणी मला पर्सनॅलिटी वाईज कॉन्फिडंट दिसतोय, ज्याचं बोलणं मला एकदम कॉन्फिडंट वाटतंय, तो माझा मेंटॉर आहे. लाईक मी शाहरुख खानला बेस्ट समजते. ही इज ऑलवेज व्हेरी पॉझिटिव्ह एनिथिंग. जसं प्रियांका चोप्रा आहे, जेनिफर लोपेज आहे, टेलर स्विफ्ट आहे, सलीना गोमेज आहे. नो डाऊट दे वेंट थ्रू व्हेरी बॅड पॅच, पण ते बोलताना एकदम कॉन्फिडंट आहेत. तो जे पण पॉझिटिव्ह माझ्यासमोर येईल, आणि मला ॲक्च्युली मुळातच असं की मला फक्त पॉझिटिव्ह साईड ऐकायला आवडते. करेक्ट. मला माझी पण निगेटिव्ह कोणी सांगितली मला नका ऐकू ते. आय एम लाईक दॅट. नो, तो माझं असं आहे की मग पॉझिटिव्ह जे पण बोलेल ती ठीक आहे. ओ ही कॅन कॉन्फिडंट कॅरी करू शकते. यार जेनिफर लोपेज इज 16 इन हर 60s नाव. तो यार तिचे छान कॅरी करते, मग वाय कांट आहे. मी त्याला फॉलो करते. ठीक आहे, झालं इन्स्पिरेशन सुरू. इव्हेंट होस्टिंग बद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक फील्डमध्ये आपण बघितलं तर आजकाल स्मॉल स्केल बिझनेस असो किंवा मोठे बिझनेसेस असो, सगळ्यांना नेटवर्किंग हे तेवढंच महत्वाचं आहे. इव्हेंटच्या फील्डमध्ये करिअर करण्यासाठी नेटवर्किंगचा उपयोग कसा होतो आणि ते खरंच गरजेचं आहे का? येस, ॲब्सोल्यूट गरजेचं आहे ते. आणि आधी थोडं अवघड होतं ॲक्च्युली हे, कारण एकेकाला कनेक्ट करावं लागायचं. करेक्ट. आता ग्रुप्स बनलेत, तर त्यामुळे आता ते इझी पण झालं. आणि मला असं वाटतं इव्हेंट मॅनेजमेंट ज्या लोकांनी असोसिएशन्स तयार केले आहेत, तर तिथून खूप लोकांना हेल्प होती आहे. नवीन अँकर्स असतील, जुनी असतील. इनफॅक्ट नवीनला तर कामं भेटतात. मला असं वाटतं जी जुनी झाली आहे त्यांना लवकर कामं नाही भेटत, बिकॉज त्यांचं एक प्रोफाईल बनलेलं असतं, 1 वर्षाचं एक्सपिरियन्स, पेमेंट हाय झालेलं असतं. तर त्यांच्यासाठी पण हे असोसिएशन्स खूप हेल्पफुल आहेत आजकाल. तर इट्स अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. म्हणजे आणि मला असं वाटतं ही फील्डच आर्टची मुळात नेटवर्किंगलीच बनलेली आहे. तो नेटवर्किंग प्लेज अ व्हेरी गुड रोल. राईट. जसं की आता इव्हेंट्स बद्दल आपण इतक्या गोष्टींवर डिस्कशन केलं, तर रुपाली तरटे यांनी होस्ट केलेला आतापर्यंतचा सगळ्यात ग्रँड इव्हेंट कुठला होता? ग्रँड इव्हेंट्स असे खूप आलेत माझ्या लाईफमध्ये. आणि ओके, हे सांगायला मला आवडेल. ॲक्च्युली मला 13-14 इयर्सचा एक्सपिरियन्स झाला आहे. करेक्ट. आपण आता बऱ्याच वेळ आधी गप्पा पण झाल्या. यू सॉ मी, आय एम व्हेरी मच ग्राउंडेड. तो मला असं कधी फील झालंच नाही आहे माझ्या लाईफमध्ये की अरे यार मी खूपच काहीतरी अचीव्ह केलं आहे, बिकॉज आय एम स्टील इन अ प्रोसेस, नो डाऊट. पण मी जे मला भेटले पण आता इव्हेंट्स, एक फर्स्ट इव्हेंट होता माझ्या लाईफचा जो पुण्यातच झाला होता. अच्छा. आणि माझ्या समोर लिटरली 10,000 पब्लिक होती. मला नाही माहित माझा आवाज जात होता नाही, कारण ते लोक मला LEDs मध्ये बघत होते. करेक्ट. तो that was something a very huge experience for me, and I was hardly 22 or 23 then. आणि मला असं मोठेपणाचं वाटतं ना, वाव मी काहीतरी खूप छान होस्ट केलं. मला ते फीलचं पण फिलिंग नव्हती ॲक्च्युली. मला असं वाटतं की अरे हा यार खूप मोठी पब्लिक होती आणि मी घाबरत होते ॲक्च्युली. अँड एव्हरी टाइम इट हॅपन्स, कुठलाही स्टेज चढू द्या, आय फर्स्ट असं होतं की थोडं पॅनिक होते मी, थोडं नर्वस फील होतं. देन वन्स आय एंटर की हा चल ठीक आहे, बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तसे मोठे मोठे इव्हेंट्स खूप आले आहेत माझ्या लाईफमध्ये. फिल्मफेअर रेड कार्पेट होस्ट केलं आहे. करेक्ट. आणि छान काही कलाकारांसोबत होस्ट केलंय. बरोबर. मी ऍक्च्युली पुढे त्याच प्रश्नावर येणार होतो की जसं आपण बघतो की बॉलिवूड इंडस्ट्री असो किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री असो,
तर बऱ्याच कलाकारांबरोबर तुमचे आतापर्यंत आपण होस्टिंग्स बघितलेले आहेत. right. तर असे कुठले 5 फेवरेट कलाकार आहेत तुमचे ज्यांना होस्ट करताना तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव आला होता? नाही, मग वो नाइंसाफी होगी. नाही, असं फेवरेट 5 कलाकार नाही. मला असं वाटतं की मी ज्यांच्यासोबत पण होस्ट केलंय देवर आर्टिस्ट ओनली. करेक्ट. मी प्रत्येकाकडनं काहीतरी नवीन शिकली आहे आणि माझा मुळात तो स्वभाव मग नंतर लेटर ऑन चेंज होत गेला की अरे हा, मला प्रत्येकजण काहीतरी शिकून जात आणि मी ते शिकावं. करेक्ट. तर असे माझे सगळेच फेवरेट आहेत अँड एव्हरी वन इन अ व्हेरी गुड टर्म विथ मी नाव. तर मी जनरली असं सोशल मीडियाला पोस्ट नाही करत. मी केलंच नाही मुळात. मी कोणाकोणासोबत होस्ट केलंय, काय केलंय. मला असं आधी ते वाटायचं की हा शो ऑफ आहे. मला नाही माहिती की आहे की नाहीये. असं होतं माझ्यासोबतचे काही जे अँकर्स आहेत ते असं खूप असं मला असं वाटतं की ब्रॅग करताय, बघा मला, बघा मला, बघा. नो, मला माझा नाहीये तो स्वभाव. आय विल बी लाईक वन्स इन अ ब्लू मून पोस्ट करा, फील लाईक अ पिंक मून अँड देन ओके फाईन, काही प्रॉब्लेम नाहीये. तो आय डिड दॅट. पण फेवरेट असं नाहीये कोणी. ओके. पण म्हणायला गेलं तर सगळेच फेवरेट आहेत माझे. बिकॉज आय हॅव लर्न्ड सो मेनी थिंग्स. ठीक आहे. आता आपल्या जे काही आतापर्यंत आपलं डिस्कशन झालं त्याच्या व्यतिरिक्त मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला नक्की आवडेल. ते म्हणजे आपण जर बघितलं तर ट्रॅव्हल हा सगळ्यांचा आवडता विषय असतो आणि तो तुमचा देखील आहे. सो त्याबद्दल काय सांगाल? ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स तुमचे कसे राहतात? कारण की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागतं. राईट. सो त्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? सी, माझे ना ट्रॅव्हलिंगला घेऊन गुड अँड बॅड दोन्ही एक्सपिरियन्सेस आहेत. आणि बॅड इन द सेन्स नुसता बॅड पण नाही, माझे काही वर्स्ट एक्सपिरियन्स पण एक्स्ट्रीम बॅड. म्हणजे काही लिटरली लेसन लर्न्ड वाले एक्सपिरियन्सेस होते बिंग अ गर्ल. ओके. तसे वाले लेसन लर्न्ड. थँकफुली मग मी तर म्हणेल की ते एक असतो ना की अरे हा महादेवाची कृपा आहे की वाईट नाही झालंय माझ्यासोबत काही, पण ते तिथपर्यंत होण्याचं टळ आहे. असे पण एक्सपिरियन्सेस झालेत. सो ट्रॅव्हलिंग हॉरिबल आहे. त्यातल्या त्यात सेकंड मी स्वतःहून ऍड करेल, जिथे आपण राहतो स्टेवाले एक्सपिरियन्सेस पण आहेत. करेक्ट. तो ते तर मी एक्सपिरियन्स शेअर करू शकते ना ट्रॅव्हलिंग वाला. मला 2-3 असे एक्सपिरियन्सेस असे आहेत. ट्रॅव्हलिंग नो डाऊट प्रत्येक वेळेला फ्रुटफुल असेल असं नाही. बिकॉज आपण जेव्हा सिटी टू सिटी ट्रॅव्हल करतो, आता तरी भरपूर ऑप्शन्स आहेत. कारचे ऑप्शन्स आहेत. कार सेल्फ ड्राईव्ह करा किंवा मग ब्लाबला कार्स आहेत. एक्झॅक्टली. ते करा. इट्स अ व्हेरी, आणि मला ब्लाबला तर खूप आवडते आजकाल करायला. यू गेट कनेक्टिव्हिटी देअर टू. बरोबर. आणि सेकंड मग बस ट्रॅव्हल्स आहेत. मग बस पण कुठल्या प्रकारची बस आहे ती पण मॅटर करते. मॉर्निंग बस इज अ व्हेरी हॉरिबल. नाईट बसेस अगेन हॉरिबल जर का ड्रायव्हर इज नॉट गुड. मग ड्रायव्हर तर झिगझॅग असेल तर एकदा तर असं झालं की मी अपर बर्थला होते आणि वरून खाली पडलेली आहे. आणि हॉरिबल एक्सपिरियन्स हा होता की मी खाली तर आली आहे, माझ्या बाजूला मोबाईल घेऊन माणूस बसला आणि त्याने माझ्याकडे असं बघितलं नाही बस समोर. he did not ask me that care to ask me की अरे तुम्हाला लागलंय नाही. आय वॉज द वन की हा ठीक आहे परत वरती जाते झोपते. तो हॉरिबल एक्सपिरियन्स होता. सेकंड मेन असं होतं की बऱ्याचदा असं होतं की पहाटे पोचावं लागतं. कारण नाईटला आपण ट्रॅव्हल्स तर बुक करतोय पण पहाटे पोचतोय 4, 4:30, 5 असं. मग तिथे तुमची सोय आहे का झालेली नक्की, ते एक थोडंसं काळजीचं आहे. म्हणजे बिईंग अ फिमेल होस्ट मी सांगेल. आणि हॉरिबल एक्सपिरियन्सेस माझ्या लाईफमध्ये असे होते की मला एकदा असं झालेलं, माझा नगरला इव्हेंट होता. ओके. आणि मला सांगितलं की 6 वाजेपर्यंत गाडी पोहोचेल, पण ती 4:30ला पोहोचली. 4:30ला ती अशा ठिकाणी पोहोचली की मी माझ्या मॅपवरती चेक करते की 5 मिनिटाचं माझं हॉटेलचं स्टे आणि ते 5 मिनिटावर आहे. पण नंतर मला कळालं की तो बसचे 5 मिनिटं होते, वॉकिंग ते 15 मिनिट्स होते. अरे बापरे. आणि मी पहाटे अशा रस्त्यावरून वॉक करते की मला जे सोबत मॉर्निंग वॉक करणारे जे कुठे कुठे लोक निघालेत ते पण हेल्प नाही करत आहे, कन्सिडरिंग की मी धोकादायक तर नाहीये. बरोबर आहे, सगळ्यांनाच भीती असते. आणि मी रिच आउट नाही करू शकत आहे कारण मलाही माहित नाही ती लोक कोण आहेत. तो एक माझा सर्वात घाणेरडा भीतीदायक एक्सपिरियन्स होता. मी लिटरली सगळ्या देवांची नावं घेतली त्या दिवशी. आणि सेकंड एक हॉरिबली वर्स्ट एक्सपिरियन्स हा होता. मी आता कुठल्याच ह्याच्यामध्ये ना कास्ट टाकणार नाहीये, काहीच करणार नाहीये, पण दिस वॉज व्हेरी वर्स्ट की 11, 11:30ला मी बीडवरून निघाली आहे. संभाजीनगरला पोहोचायला 5 तास लागतात. करेक्ट. मी जेव्हा इथेपर्यंत येते अँड आय हॅव अ हॅबिट, मी ड्रायव्हर सोबत गप्पा करत येते. वेदर यू आर नोन और अननोन मी येते बिकॉज आय फील कम्फर्टेबल. मी एकदम मम बसून नाही येऊ शकत अशी. तो मी घरी पोहोचते 4:45, 4:30, 4:45, 5ला अशी. आणि वॉज लाईक की वो मैडम आप ना रात में ट्रैवल मत किया करो, वो तो हम थे इसलिए, नहीं तो पता नहीं आजकल कुछ भी हो जाता है. अच्छा. दिस वॉज व्हेरी बॅड. दिस इज समथिंग
आय वुड नॉट लिटरली इमॅजिन की मी ऐकू पण माझ्या होल लाईफमध्ये. पण त्याच्यानंतर पण मी चालू आहेच बिकॉज आय कॅनॉट स्टॉप. माझी फील्डच अशी आहे की आय नीड टू ट्रॅव्हल. सो ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्सेस आर मोस्टली व्हेरी बॅड. मग सेल्फ ड्राईव्ह करा, कोणासोबत ड्राईव्ह करा की कसंही जा, इट्स मोस्ट प्रॉब्ली इट इज बॅड. पुढील काही वर्षात जर आपण बघितलं तर रुपाली यांचे काय ड्रीम्स आहेत, ते स्वतःला कुठं बघतात? खूप वेगवेगळ्या ठिकाणी. पण मी तर हे सांगेल की ना, आय फाइंड मायसेल्फ वर्सटाईल. तर मला असं वाटतं की मला जी इच्छा आहे किंवा माझ्या समोर जे पण काही येते मी ते सर्व आता ट्राय करावं. तर तिथे तुम्ही मला असं वाटतं ना, तुम्ही मला सगळीकडे बघाल आता. जसं आपण बघतो की अँकरिंग असेल किंवा मॉडेलिंग असेल, ह्यालाच कनेक्टेड जर फील्ड आपण बघितली तर ऍक्टिंग सुद्धा आहे. Yes. आणि आम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे पण बघितलं की तुम्ही आतापर्यंत ऍक्टिंग मध्येही काही कामं केलेली आहेत. येस, सुरुवातीला तर त्या- अल्बम सॉंग्स अँड तर शॉर्ट. त्या गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगू शकता? येस, आय वुड लव्ह टू. आहे माझे काही लाईंड अप प्रोजेक्ट्स आहेत तसे, बट तेच आतापर्यंत झाले याच्यासाठी नाही, बिकॉज इवन आय वॉज प्रोक्रॅस्टिनेटिंग. राईट. मी करत होते की ठीक आहे, अरे हळूहळू करू, नंतर करू, हे करू. आणि याच्यातच मी पण एक ॲड ऑन करेल, आय एम अ सिंगर टू. अच्छा. तर ते पण तुम्ही मला बघू शकाल या काळामध्ये आता. तर त्याला घेऊनच मी भरपूर काही प्रोजेक्ट्स आहेत ॲक्च्युली लाईन अप. ओके. मी फक्त वाटच बघते की मी कधी अशी फ्री होऊ आणि ते सगळं सुरू करू. सगळ्यात शेवटच्या फेजकडे येण्याच्या आधी मला 2 गोष्टी इथं तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडतील. त्या म्हणजे की आजकालच्या ज्या तरुण मुली आहेत, ज्या आयदर अँकरिंग मध्ये येऊ इच्छित आहेत किंवा मॉडेलिंग मध्ये येऊ इच्छित आहेत, तर त्यांना तुम्ही असा काय सल्ला द्याल की जो त्यांना हेल्प करू शकेल त्यांचं करिअर निवडण्यासाठी? मला हे म्हणायचं ना की तुम्हाला जर का हे करिअर निवडायचं आहे तर तुम्ही पहिले फिक्स करा की हे मला करायचंच आहे. एक्झॅक्टली. कारण बऱ्याचदा काय होतं, हे माझ्याही कडनं झालंय असं की होत नाहीये, चल मी गिव्हअप करते. पण अच्छा. पण माझा आतमधून कोरच असं व्हायचं की नाही, मी गिव्हअप नाही करू शकत. बिकॉज आय लाईक्ड इन बिईंग इन ग्लॅमर. आणि मुळात मग मला नवीन न्यू कमर्सला हे म्हणायचं की तुम्ही प्लीज कोणाला कॉपी नका करू. बरोबर. तुम्ही एखाद्याचं प्रोफाईल बघताय की अरे यार शी इज डुईंग व्हेरी गुड, शी इज अर्निंग व्हेरी गुड. कारण आजकाल काय होतं, सोशल मीडिया निगेटिव्हली पण मार्केटिंग खूप छान करतात. एक्झॅक्टली. की तुम्ही एक इव्हेंट करा, तुम्हाला 1 लाख रुपये भेटेल. नो, इट्स नॉट दॅट. चांगले ॲक्टर लोक पण इव्हेंट होस्ट करतात अँड दे कॅन आस्क फॉर 1 लाख ऑफ पेमेंट बिकॉज दे कॅरी अ व्हेरी डिफरंट इन गुड प्रोफाईल. तर तुम्हाला सुरुवातीला 1 लाख कोणी नाही देणार आहे. यू विल हॅव टू बिल्ड अ प्रोफाईल लाईक दॅट. तर मला हे म्हणायचं की ना, तुम्ही ॲज अ अँकर, ॲज अ मॉडेल, ॲज अ सिंगर, ॲज अ वॉट एव्हर यू आर कमिंग इन दिस फील्ड, तुम्ही पहिले तर स्टार्ट करा. बी कन्सिस्टंट आणि बी व्हेरी कॉन्फिडंट. तुम्ही तुमचं बेस्ट द्या, बेस्ट विल कम टू यू. करेक्ट. आणि सगळ्यात शेवटी मला एक गोष्ट तुम्हाला विचारायला आवडेल, ती म्हणजे की ह्या इंडस्ट्री जर आपण बघितल्या तर ह्या वरून खूप ग्लॅमरस दिसतात. ऑन कॅमेरा, बॅक कॅमेरा, ऑन स्टेज, तिथे तुम्ही सगळीकडे फक्त ग्लॅमर बघता. ट्रू. ज्यावेळेस काम नसतं त्यावेळेस येणारे चॅलेंजेस आणि त्यातनं सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत, ह्याही तुम्ही त्यांना सांगितलं तर बरं होईल. तुम्ही त्याला विचारता ज्यांनी स्वतःनीच लेट चालू केलंय सगळं काही. ओके, पण मी आता हे नक्की सांगू शकते, इफ यू आर अन अँकर ऑर अ सिंगर ऑर अ मॉडेल किंवा आर्टिस्टच आहात, ऑब्व्हियसली तुमच्याकडे 12ही महिने काम आहे असं नाही आहे. करेक्ट. मग तुमची जेव्हा खाली डेज जात आहे, सोशल मीडिया इज अ प्लॅटफॉर्म. मेक युअर ओन व्हिडिओज, रीड बुक्स अँड टॉक अबाउट दॅट थिंग. सगळ्यांनी सगळेच टाईपचे पुस्तकं वाचलेत असं नाही आहे, मग तुम्ही ते करू शकता. सगळ्यांनी तुमच्यातलं सगळ्याच टाईपचं टॅलेंट बघितलं असं पण नाही आहे. just because I'm a very groomed personality outside doesn't mean I'm not a joker at my home. I can take that on social media, but in a very well way. तुम्ही तुमचं एक कोर बघा काय आहे, एक निश बघा आणि ते घेऊन या. ते फावल्या वेळेमध्ये करण्यासारखे खूप काम आहेत. आणि जस्ट बिकॉज सोशल मीडिया मी सारखं का बोलते, बिकॉज लाईव्ह मला ऑडियन्स बघते, लाईव्ह मार्केटमध्ये मला लोक बघतायत, तर सोशल मीडियामध्ये ना ते आपण जिवंत राहतो. अरे हा, ही आहे, ही काहीतरी करते. मी घरी पेंटिंग करते, माझं हॉबीचा एखादा क्लास करते, मी कीबोर्ड काही सिंगिंग करते, घरी मला कोणी नाही बघत बिकॉज आय एम ऑफ द मार्केट. बट इफ यू वॉन्ट टू स्टे इन मार्केट देन बी ऑन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. आता तर छान एक्सपोजर आहे, तुम्ही काहीही करा, पीपल लव्ह यू. एक्झॅक्टली. या, दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. आपल्या कार्यक्रमाला आजच्या एपिसोडला एंड करण्याच्या आधी आपण काही रॅपिड फायर क्वेश्चन्स कडे जाऊयात. अरे बापरे, तुमचे रॅपिड फायर डेंजर असतात.
ओके. तर जसं की थोडे असं विचारा की मी दोघांना चूज नाही करणार. एक जर गोष्ट निवडायची असेल, रॅम्प वॉक किंवा स्टेज शो, तर काय निवडाल? स्टेज होस्टिंग फॉर शुअर. तिथे मी रॅम्प करू शकते, घडवून आणू पण शकते. कॅमेरा की लाईव्ह ऑडियन्स? लाईव्ह ऑडियन्स. दोन्ही डिफरंट आहेत, पण लाईव्ह ऑडियन्स फॉर शुअर. फॅशन शूट की वेडिंग इव्हेंट? ओके. दोन्ही पण डिफरंट आहेत, पण इथे मी फॅशन शूटला चूज करेल. Okay. आय लव्ह दॅट. आणि जर आपण बघायला गेलो तर मेकअप की नॅचरल लुक, कशाला जास्त प्रेफरन्स द्यायला आवडतो? ओके, बापरे. सी, नॅचरली एव्हरी गर्ल इज व्हेरी ब्युटिफुल, बट इफ मेकअप कॅन ब्रिंग इट मोर ग्रेसफुल, तर वाय नॉट मेकअप. तर मी मेकअप चूज करते. मुंबईतले इव्हेंट्स की पुण्यातले इव्हेंट्स? दिस इज व्हेरी टफ नाही आहे ऍक्च्युली, पण हे चॉईसच नाहीये. मुंबई पुणे बोथ बोथ. त्याच्यात नाही निवडता येत? नो, बिलकुल नाही. वाय आय टेल यू दॅट टू. सी, मुंबईमध्ये आय गेट टू स्टे इन एव्हरी स्टार हॉटेल्स, बट पुण्यामध्ये आय गेट टू स्टे इन रिसॉर्ट्स. इट्स व्हेरी ब्युटिफुल. वन वर्ड दॅट डिफाईन्स रुपाली तरटे? One word, okay. I guess, no, I can't fix it. I'm versatile. फेवरेट आउटफिट फॉर होस्टिंग इव्हेंट्स? Traditionals. मोर ऑफ ना, मला सगळे लोक वेस्टर्न्स मध्ये जास्त बघतात. पीपल लव्ह मी इन वेस्टर्न्स, बट माझी पर्सनल चॉईस ट्रेडिशनल्स आहे. जर एक कुठलं निवडायचं झालं, अँकर, मॉडेलिंग की सिंगर, तर काय म्हणून तुमची ओळख व्हावी असं तुम्हाला आवडेल? पूर्वी म्हणजे एक 3 महिन्यापूर्वी ॲज अन अँकरच मला खूप जास्त आवडत होतं. आता मी जितके शूट्स अँड ऑल सगळं करते, मला असं वाटतं ॲज अ मॉडेल मला जास्त आवडेल, पण मी तिथे गप्प असेल. सो मला असं वाटतं असं काहीतरी व्हावं की मग त्याच्यामध्ये मी अँकरिंग पण करते, मॉडेलिंग पण करते, आणि सिंगिंग तर येतच मला त्याच्यामध्ये. सक्सेसला जर एका शब्दात डिफाईन करायचं झालं तर रुपाली तरटे ह्या काय सांगू शकतील, किंवा एका वाक्यातही सांगू शकता तुम्ही? इट्स अ प्रोसेस. सक्सेस ॲक्च्युली इज अ प्रोसेस. मला नाही वाटत की मी 8 वर्ष आधी म्हणू शकत होते की आय एम सक्सेसफुल ना. मी आजही नाही म्हणू शकत आय एम सक्सेसफुल, आणि 50-60 पण नाही म्हणू शकणार आय एम सक्सेसफुल. सो इट्स अ ब्युटिफुल प्रोसेस. सो रुपालीजी, तुम्ही आज आमच्या शोवर आलात आणि तुम्ही रॅपिड फायरची छान पद्धतीमध्ये उत्तर दिलीत. त्याचबरोबर नवीन येणाऱ्या मुलींना ज्यांना अँकरिंगमध्ये करिअर करायचं आहे किंवा मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं आहे, ह्यांना सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीमध्ये सल्ले दिलेत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सगळ्यात शेवटचा प्रश्न मला तुम्हाला हा विचारायला आवडेल की इनविन्सिबल सोल्सच्या प्रेक्षकांना तुम्ही काय मेसेज देणार आहे? मी तर हा मेसेज देईल की असे शोज तुम्ही हे कंटिन्यू चालूच ठेवा आणि असे नवीन नवीन एक्सपिरियन्सेस घेऊन या लोकांसमोर. मला जाम आवडला तुमच्यासोबत तिथे गप्पा करून, आणि आपल्याला पूर्वी भरपूर वेळ भेटला. मला असं वाटतं तो एक्सपिरियन्स शेअर करावा आपण इथे. येस. आय थिंक आपण 2017-18 पासून फेसबुकवर कनेक्टेड आहोत. आपण कनेक्टेड आहोत, राईट. आणि आज इथे आल्यानंतर पण आपल्यासोबत जो घडला एक्सपिरियन्स तो पण डिफरंटच होता. करेक्ट. आणि किती तास घालवले तर पण अंधारामध्ये होता. 2-2.5 तास. 2-2.5 तास अगदी. मी 2 वाजेपासून आले, आपण Right. 5ला सुरू केलंय शूट. एक्झॅक्टली. तर 2 ते 5 लिटरली लाईट जाते येते. तो पुण्यामध्ये असं वेदर, ते पण भर उन्हाळ्यामध्ये पाऊस. राईट. आणि ते पण छान विजा वगैरे कडकता आणि वेदर. एक्झॅक्टली. हा, माझी कोल्ड कॉफी राहिली आहे, पण हा, कोणीतरी बनवणार होतं बॅक ऑफ द कॅमेरा पर्सन. सो रुपालीजी, तुम्ही शोवर आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आय एम ग्रेटफुल अँड थँकफुल फॉर दिस. सो मी अजिंक्य भावे. आजचा एपिसोड जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की अँकरिंग असो किंवा मॉडेलिंग असो, ह्या गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नसतात. ज्या मुली ह्या एपिसोड बघतात त्यांना नक्कीच यातनं काहीतरी सल्ले मिळाले असतील. जर तुम्ही तुमचं करिअर निवडता ह्या फील्डमध्ये येण्यासाठी, तर हा एपिसोड तुमच्यासाठी होता. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत मी अजिंक्य भावे तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.